नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. होळी पौर्णिमेचं महत्त्व व माहिती. आपली संस्कृती ही अतिशय समृद्ध अशीच आहे. आपल्या संस्कृतीत वेगवेगळ्या सणांचं महत्त्व तर काही औरच आहे. प्रत्येक सण आपली एक वेगळी ओळख व महत्त्व पटवून देताना दिसतो. प्रत्येक सण एक विशेष आणि अलग असा संदेश सांगत असतो. प्रत्येक सण आनंदात साजरा होत असतो. हवामानातील बदलानुसार येणारे हे सण पूर्वजांनी आपल्या परंपरेत काही विचार करूनच आपल्यासमोर ठेवलेत. त्याची महती व माहिती आपल्याला सांगितलेली आहे. सणांमुळे वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही होते. म्हणूनच सगळे सण आनंदात आणि उत्साहात साजरे होतात. मराठी महिन्यातील शेवटचा सण म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण होळी. शिशिर ऋतूत झाडांची जी पानगळ होते ती पानं, झाडाच्या काड्या या होळीत जळून संपूर्ण परिसर स्वच्छ होतो. पर्यावरणाचे रक्षणच जणू या प्रकारे देण्याचा संदेश यातून लाभतो. याच उत्सवाला होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी पौर्णिमा, हुताशनी महोत्सव, फागुन, फाग, कामदहन अशी नावं आहेत. गावाकडे याला शिमगा असेही म्हणतात. कोकणात तर शिमगो असे म्हणतात. यामागे पौराणिक कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपू नामक एक दानव, ज्याला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की त्याचा वध दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर, मनुष्याकडून किंवा कोणत्याही प्राण्याकडून होणार नाही, असा वर प्राप्त झाल्यामुळे हा हिरण्यकश्यपू अतिशय उन्मत्त झाला व त्याने आपल्या राज्यात विष्णूचे पूजनच बंद केले. परंतु त्याच्याच घरात त्याचाच मुलगा नारायणाचा परमभक्त म्हणजेच भक्त प्रल्हाद. या भक्त प्रल्हादाला नारायणाचे नाव घेण्यास बंदी घालण्यात आली. मात्र भक्त प्रल्हाद हा नारायणाचा निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांनी नामस्मरण करण्यापासून परावृत्त होण्यास नकार दिला. ज्यामुळे क्रोधित होऊन हिरण्यकश्यपूने या प्रल्हादाला मारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. याचा वध व्हावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न करूनही तो मात्र नामस्मरणाच्या भक्तीमुळे प्रत्येक संकटातून सहज बाहेर आला. मग हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला पाचारित केले. होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीत घेऊन अग्निप्रवेश केला. कारण या होलिकेला अग्नीपासून संरक्षण होते, अभय होते. परंतु या वरदानाचा दुरुपयोग केल्याने भक्त प्रल्हादाचे रक्षण होऊन होलिकेचे मात्र दहन झाले, अशी आख्यायिका आपण ऐकून आहोत, जाणून आहोत. परंतु होळीच्या माध्यमातून आजच्या दिवशी ही थोडीशी आठवण. अर्थातच ज्या दिवशी होलिका दहन झाले तो दिवस होता फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा आणि म्हणूनच तेव्हापासून होलिका उत्सवाला सुरुवात झाली. वाईट प्रवृत्तीवर, दुष्ट प्रवृत्तींवर चांगल्या गुणांचा किंवा सद्गुणांचा विजय होतो तो दिवस म्हणजे होलिका उत्सव. त्याचा प्रतीक म्हणून होळीला बघितलं जातं. होळीच्या दिवशी संध्याकाळी होळीची जागा साफ करून सडा रांगोळी काढतात. एरंडाचे झाड आणि ऊस घेऊन जमिनीत खड्डा खोदून रोवतात. त्याभोवती एक नारळ ठेवून त्याची पूजा करतात व बाजूने गोवऱ्या व लाकडे रचतात. महाराष्ट्रात खास करून केला जाणारा बेत म्हणजेच पुरणपोळी, आमटी, भात असा असतो. संध्याकाळी सुवासिनी या होलिकेचे पूजन करतात व नैवेद्य अर्पण करतात. नारळ ही अर्पण करतात. ही व होळीभोवती 3, 7, 5, 11 प्रदक्षिणा मारतात. आपल्यातील दुर्गुण, वाईट गुण, दोष नष्ट होऊन चांगले सात्विक गुण आपल्यात येवोत अशी प्रार्थना करतात. शेतकरी वर्गातही होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील नवीन पीक होळीला अर्पण केले जाते. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. धुळवड असेही याला म्हणतात. या दिवशी आपसातील मतभेद विसरून रंगांची उधळण करतात व एकत्र येऊन होळी साजरी करतात. तेव्हा आपल्याही मनातील वाईट विचार, राग, द्वेष सगळे विसरून मन निर्मळ करूया. त्यासोबतच आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.